पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे जमिनीच्या दिशेने सैल सर सोडलेले. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. पाठकणा सरळ असेल, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया आणि आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करूया. स्वस्थ शरीर. जाणीव आपल्या श्वासाकडे, श्वासाच्या गतीकडे लक्ष. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. शांत मन. एक हलकस स्मित हास्य आपल्या ओठांवरती. डोळ्यांवर, कपाळावर कोणताही ताण नसेल. प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. सर्दी झाली असेल, नाक चोरलं असेल, प्रचंड डोकेदुखी असेल तर ही कृती करणं टाळावं. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला आतल्या दिशेला हलकासा झटका देऊन जोरात श्वास सोडायचा आहे. आणि याकरिता आहे तो श्वास सोडूया. डोळे अलगद मिटलेले आहेतच. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तनं यथाशक्ती. आपलं संपूर्ण मन, लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घेऊया. सावकाश कृती थांबवा. मोकळा होत चाललेला श्वास, नाकपुड्या आणि आपला श्वसन मार्ग याकडे लक्ष. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. 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 आज गुरुवार आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू ही प्रार्थना आपण एकत्रित बोलूया. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात छातीपाशी आणि सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून आपल्या आद्य गुरूंचं, आपल्या आई वडिलांचं स्मरण करूया आणि त्यांना मनोभावी वंदन. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची, दिवसाची सुरुवात आपल्या गुरुच्या, आपल्या आई वडिलांच्या आणि ओमच्या आशीर्वादाने करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मात्र. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे
हरि ओम. शुभ सकाळ. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. सुरुवातीला विश्रांती घेऊया. आणि आज आपल्याला एक थोडीशी वेगळी कृती करायची आहे. दोन्ही पाय जोडून घ्या. हात मागे आपले सरळ असू देत. पाठीचा कणा सरळ. आता उजव्या पाय जो आहे ना, तर तिथे डाव्या पायाची जी टाच आहे आपली, ती आपल्याला उजव्या पायाचा अंगठा आणि हे जे मधलं बोट आहे त्याच्यामध्ये इथे वर ठेवायची डाव्या पायाची टाच. बघा या प्रकारे अशी. हा बरोबर. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ. हा. पाठीचा कडा सरळ. सपोर्ट साठी हात मागे द्या. आणि आता आपल्याला एकदा उजवीकडे टर्न व्हायचंय, एकदा डावीकडे. बरोबर. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. बरोबर. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. बरोबर. अजून एक लास्ट राऊंड करूया. उजवीकडे, डावीकडे. बरोबर. आता डावा पाय खाली घ्या. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा आपले हात व्यवस्थित करा. थोडेसे हात आपले सटकतात. आता उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या दोन बोटांच्या मध्ये व्यवस्थित फिक्स करून घ्या. आणि आता डावीकडे, उजवीकडे. एक, डावीकडे, उजवीकडे. दोन, डावीकडे. 10 वेळेला आपल्याला करायचंय. उजवीकडे. 3, डावीकडे, उजवीकडे. 4, डावीकडे, उजवीकडे. 5, डावीकडे, उजवीकडे. 6, डावीकडे, उजवीकडे. 7, डावीकडे, उजवीकडे. 8, डावीकडे, उजवीकडे. 9, लास्ट राऊंड. डावीकडे, उजवीकडे. थांबायचंय. उजवा पाय खाली घ्या आणि थोड्या वेळ विश्रांती. आपण ही जी कृती केली याच्याने काय होतं, आपले हिप जॉईंट्स मोकळे होतात आणि आपल्या मांडीचा भाग बघा असा स्थूल असतो किंवा तो वाढलेला असतो. तर तिथे जी वाढलेली चरबी आहे ती कमी करण्यासाठी आपण ही कृती करतो. आज आपला थोडासा फोकस त्या भागाकडे असणार आहे. तर आता पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हा, दोन्ही पाय जोडवा. आणि एकदा उजवीकडे टर्न व्हा, एकदा डावीकडे. उजवीकडे टर्न व्हा, डावीकडे. बरोबर. उजवीकडे. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ ठेवा. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. हा बरोबर. उजवीकडे, डावीकडे. आता आपल्याला काय करायचंय, आपला हात आहे ना, आता समजा आपण उजवीकडे डावीकडे वळतोय ना, मग उजवा हात वर घ्यायचा आणि उजवीकडे वळताना डावा हात वर घ्यायचा. अशा प्रकारे कृती करायची. ठीक आहे, सुरुवात करूया. उजवीकडे वळूया. डावा हात वर. 1, डावीकडे, उजवा हात वर. 2, उजवीकडे, डावीकडे. 3, उजवीकडे, डावीकडे. 4, उजवीकडे, डावीकडे. 5, उजवीकडे, हो, डावीकडे. 6, उजवीकडे, डावीकडे. 7, उजवीकडे, डावीकडे. 8, उजवीकडे, डावीकडे. 9, लास्ट राऊंड. उजवीकडे, डावीकडे. 10. कृती थांबवा आणि लगेच बटरफ्लाय करून घ्या. पावलं जुळवून घ्या. हाताची पकड पावलांच्या भोवती द्या. गुडघे जमिनीकडे सैल सोडा आणि इकडे आता विश्रांती घ्या. डोळे अलगद मिटून घ्या. लक्ष आपल्या श्वासाकडे द्या. श्वासाची गती वाढली आहे की कमी आहे हे आपला आपण तपासूया. श्वास घेतोय, सोडतोय, ही क्रिया आपली चालूच आहे. सावकाश डोळे उघडायचे. श्वास घेत घेत गुडघे वर घेऊया. श्वास सोडत खाली घेऊ. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता थोडीशी डायनामिक कृती करूया. वर खाली, वर खाली. आपले गुडघे जमिनीला आपटण्याचा प्रयत्न करा. पाठीची कमीत कमी हालचाल.
बरोबर. तर सावकाश कृती थांबवा. जोडलेले पाय तसेच ठेवा. जोडलेले पाय. आता ज्यांना जास्त बटरफ्लाय मध्ये बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. बाकीच्यांनी दोन्ही हात समोर घ्या, हाताची बोटं खांद्यावर, कोपरं जॉईंट आणि शोल्डर रोटेशन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3. अँटी क्लॉकवाईज मागून पुढे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 बरोबर. 3. 3 वेळा झालं की थांबा आणि मग दोन्ही पाय सरळ करा आणि आता विश्रांती. करणार आहोत आपण आता जानुशिरासन आणि पश्चिमोत्तानासन ही 2 आसनं. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला डावा पाय फोल्ड करूया. त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. उजवा पाय आपला सरळ असेल, गुडघ्यातनं सुद्धा सरळ आहे. दोन्ही हात आता उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे, हातांची बोटं पावलाच्या दिशेला असतील. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका. आपले हात पायाला घासत घासत दोन्ही हातांनी आधी पायाची बोटं, पाय तळपाय किंवा टाच पकडायचा प्रयत्न करा आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडून द्या. एकदम रिलॅक्स. आणि आता बघा, आपल्या पाठीच्या अगदी खालच्या मणक्यापासून ते मानेच्या वरच्या मणक्यापर्यंत आलेला ताण आपल्या पाठकड्यावरती, त्याकडे लक्ष. उजव्या बाजूला असलेला हलकासा दाब, त्याची जाणीव. दोन्ही पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेले. श्वास घेतोय, सोडतोय यथाशक्ती थांबल्यानंतर सावकाश सरळ व्हा. तिथल्या तिथे सरळ. रक्तप्रवाह हा डोक्यापासून म्हणजे हृदयापासून डोक्याकडे होतो, म्हणून सावकाश सरळ व्हायचं. डावा पाय सरळ करा आणि आता पुन्हा दोन्ही पाय जोडून उजवा पाय फोल्ड करून त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर. दोन्ही हात आता डाव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडून कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया हळूहळू. आधी दोन्ही हातांनी पायाची बोटं, तळपाय, टाच तुम्हाला जे पकडता शक्य आहे ते पकडा. जर तिथपर्यंत हात जात नसतील तर जमिनीकडे सैल सोडा आणि मग आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैल सोडा. ज्यांना शक्य आहे त्यांनी कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. आणि इथे पुन्हा खांदे रिलॅक्स. तोंड बंद, डोळे बंद, श्वास करा. 1 2 आणि 3. उलट चाल करा. हळूहळू तिथल्या तिथे सरळ व्हा. उजवा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती. एकदा उजवा पाय आपला ताणला गेला होता आणि एकदा डावा पाय. या सगळ्या स्थितीचा मनातल्या मनात मागोवा. आणि आता दोन्ही पाय एकत्रित आपल्याला सरळ करून ही कृती करायची आहे. करणार आहोत पश्चिमोत्तानासन. तर आज आपण इथे एक थोडंसं व्हेरिएशन करूया. आज आपण काय करूया, हात वर घेऊया. एक श्वास भरून घ्यायचा, मागे झुकायचं आणि मग लोअर बॅक मधून आधी पुढे झुकायचं. जेवढे आपले हात आपल्याला पावलाच्या बाहेर जेवढं तुम्हाला नेता येईल ना तेवढे न्यायचे आणि त्यानंतर पाऊल पकडा, बोटं पकडा. जर तिकडे हात पोचत नसतील तर अँकलच्या इथे आणा. तिथेही हात जात नसतील तर जमिनीकडे सैलसर सोडा. ठीक आहे. अशा प्रकारे कृती करा. आज आपण हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. एक श्वास भरून घ्या. एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आधी पुढे झुका. जेवढी आपल्याला आपले हात पावलाच्या बाहेर नेता येईल तेवढं बाहेर न्या आणि त्यानंतर तुम्हाला जे शक्य आहे पायाची बोटं, तळपाय, टाच जे पकडणं शक्य ते पकडा किंवा हात जमिनीकडे सैलसर सोडा आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडण्याचा प्रयत्न करा. खांदे रिलॅक्स ठेवा. श्वास चालू आहे. दोन्ही पायांवर एकत्रित ताण आलेला आहे. पाठकण्यावरती छानपैकी ताण येतोय. पोटावर प्रेशर आहे. रक्तप्रवाह हा आता हृदयापासून डोक्याकडे व्हायला सुरुवात होते. इथे यथाशक्ती थांबल्यानंतर पुन्हा श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास घेत घेत दोन्ही हात वर. श्वास सोडत दोन्ही हात खाली आणि विश्राम. 为啥？
संपूर्ण पश्चिमोत्तानासनचा आपल्या शरीरावर, आपल्या लोअर बॅकवर, पाठीच्या मणक्यावरती झालेला परिणाम, त्याकडे लक्ष. विश्रांती. आणि आता याला कॉम्प्लिमेंटरी आसन आपण करणार आहोत, पूर्वोत्तानासन. तर हे मॅटवर बसून आपल्याला करायचं आहे. मॅटवर बसायचं आहे. खाली चटई किंवा चादर असेल तर हात पाय सटकू शकतात, म्हणून मॅटवर बसा. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ असतील. आता दोन्ही हात आपल्या सीटच्या जवळ ठेवा. हातांची बोटं जी आहेत ती पावलाच्या दिशेने किंवा विरुद्ध बाजूने, तुम्हाला जसं सहज जमेल त्याप्रमाणे कृती करा. पावलं जुळलेत. आणि आता हळूहळू हाताच्या आधाराने, ज्यांना मनगटाचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा, कारण की इथे जोर आपल्या मनगटावरती जास्त येतो शरीराचा. आता हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचला, पावलं जमिनीकडे ताणून घ्या, म्हणजे पाय आपले आपले आपण ऍडजस्ट करा. हा, सीटचा भाग वर उचला, पावलं जमिनीकडे सैलसर सोडा, यथाशक्ती प्रयत्न. आणि त्यानंतर आपली मान मागे मागच्या बाजूने जमिनीकडे सैलसर सोडा. ओके, बरोबर. आणि इथे जसं थांबता येईल तसं थांबा आणि सावकाश हळूहळू सीटचा भाग जमिनीवर येऊ दे. आपली मान जमिनीवर येईल आणि विश्रांती. मान आपली मध्यभागी येईल, जमिनीवर नाही. सीटचा भाग जमिनीवर, विश्रांती. जर मनगटावरती जास्त जोर वाटत असेल तर हात असे झटकून घ्या, म्हणजे मनगटावरती आलेला ताण कमी होईल. हात झटकून घ्या आणि सावकाश दंड स्थितीमध्ये या. कुठून करायचं? दंड स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैलसर सोडा, एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा. आपल्या नकळत आपल्या खांद्यांवरती, मनगटावरती जो प्रेशर आहे तो आता आपण कमी करण्याचा प्रयत्न करूया. तर त्यासाठी सुरुवातीला आपण थोडस कटिचक्रासन करून घेऊया आणि मग आपण शोल्डरचे आपण थोडेसे व्यायाम करू. तर इथे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि आता सावकाश उजव्या साईडला टर्न व्हा. उजव्या साईडला टर्न होऊन उजव्या हाताची बोटं बघण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ. श्वास घेतोय, सोडतोय. 1 2 3 4 5. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या, नमस्कार स्थितीमध्ये. टर्न आपण उजवीकडेच झालोय, फक्त हात आता वरती घेतले डोक्याच्या दिशेने आणि सावकाश उजव्या बाजूला झुकण्याचा प्रयत्न करा. आपल्या हाताची बोटं किंवा आपले जे फिंगर टिप्स आहेत ते जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. इथे थांबा थोडा. जर हात पोचत नसतील ना जमिनीपर्यंत, काही हरकत नाहीये, काही हरकत नाहीये. सैल सोडून द्या जमिनीच्या दिशेने आणि इथे थांबा. 1 2 3. सावकाश वर या. पुन्हा हात कसे डोक्याच्या दिशेने वर असतील. दोन्ही हात खाली घ्या आणि सावकाश मध्यभागी. बरोबर. आता आपण डाव्या बाजूला टर्न होऊया. डावीकडे टर्न व्हायचंय. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे असेल. दोन्ही हात मात्र खांद्यातून सरळ असतील. श्वास घेतोय, सोडतोय. कमरेवरती पीळ येतोय दुसऱ्या बाजूने. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या, नमस्कार स्थितीमध्ये. आणि डाव्या दिशेला खाली झुका. आपले हात डाव्या पावलाच्या दिशेने सैल सर सोडा, जोडलेले हात. आणि इथे थांबा. 1 2 3. उलटचाल करूया. सावकाश वर या, श्वास घेत घेत वर या. श्वास सोडत दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ करा आणि सावकाश मध्यभागी या. दोन्ही हात खाली घ्या, पायांमधलं अंतर कमी करा, विश्रांती. आपण थोडस कटी चक्रासन पण याला म्हणतात आणि थोडस आपल्या कमरेच्या स्नायूंना आपण एक हलकासा स्ट्रेच दिला. थोडासा डोळे बंद.
एका हाताने दुसऱ्या हाताचा मुलगट पकडायचा आहे, श्वास चालू. आता पुन्हा दोन्ही पावलं जोडलेली, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. हा. आणि आता ही पकड आपल्या मानेच्या मागे. बघ, जर आपल्याला बॅलन्स जातो असं वाटत असेल तर पावलामध्ये थोडंसं अंतर, दोन्ही कोपरं जॉईन करून घ्या समोरून. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करायचे, श्वास सोडत जवळ, श्वास घेतला, श्वास सोडत जवळ, श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. छान. अजून एक करूया, श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. आता दोन्ही हातांची बोटं आपल्या खांद्यांवर ठेवा. आणि आता आपल्याला बाजूनेच असं साईडने हात वर घ्यायचे, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. आता दोन्ही हात समोर घ्या, समोरच्या बाजूने हाताची कोपरं. बरोबर. आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता इथे आपल्याला मानेमध्ये कुठेही हालचाल करायची नाहीये, हालचाल फक्त आपण दुमडलेल्या आपल्या हातामध्ये असते. मान आपली सरळ मध्यभागी, नजर एका मनोकडे स्थिर करा. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. आता दोन्ही हात सरळ वर घ्या आणि उजव्या हाताचा तळवा मागून डाव्या खांद्यावर ठेवा, डाव्या हाताचा तळवा मागून उजव्या खांद्यावर ठेवा. पुन्हा मान आपली सरळ असेल, हा ती कुठेही वर किंवा खाली झुकवायची नाही. आणि आता टाच, श्वास घेत टाचा जमिनीपासून वर उचला, श्वास सोडत खाली घ्या. बरोबर. आपण करतोय श्वसन ताडासन श्वसन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. जेव्हा आपण ह्या पायाची मुवमेंट करतो तेव्हा व्हेरिकोस वेन्स जे आहेत आपल्या त्या मोकळ्या होतात, आपली सायटिका नर्व्स जी आहे ती मोकळी होते, त्यामुळे पायाची कमरेची दुखणी कमी व्हायला मदत होते. श्वास घेत वर, ज्यांना टाचदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन्ही हात सावकाश खाली घ्या आणि विश्रांती. सूर्यनमस्कार. त्याच्या आधी आपण एक थोडस चालायचं आहे आपल्याला, तर मॅटवर उभं राहूया आणि एका बाजूला टर्न होऊया, किंवा तुम्ही समोरून बघितलं तरी चालेल, असं काही नाहीये. हा, दोन्ही पाय जोडलेले ठेवा. आणि आता आपला उजवा पाय पाय जो आहे ना, उजवं पाऊल, ते उजव्या पावलाची जी आपली टाच आहे ते डाव्या अंगठ्याच्या जवळ अशी चिटकवून घ्यायची आहे. डोंबारी चालतात माहितीये, रशीवरती त्या दोरीवरती जसं चालतात आणि आपला तोल सांभाळतात, त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची. दोन्ही हात आता आपल्या कमरेवर ठेवा, डोंबारी जशी चालतात त्याप्रमाणे ही कृती आहे. हा. आणि आता डावं पाऊल पुढे, डाव्या पायाची टाच उजव्या अंगठ्याच्या जवळ, मग उजवं पाऊल पुढे, उजव्या पायाची टाच डाव्या अंगठ्याच्या जवळ. नजर समोर घ्या आणि आपण पावलामध्ये ही जी कृती करतोय त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करा. आता डावा पाय पुढे, त्याची टाच उजव्या अंगठ्याच्या जवळ, उजवं पाऊल पुढे, त्याची टाच डाव्या अंगठ्याच्या जवळ. विरुद्ध बाजूने आता पुन्हा एक पाय पुढे, त्याची टाच दुसऱ्या पायाच्या जवळ, असं आपल्याला अजून चालायचंय. बरोबर. बरोबर. तोल सांभाळायचा आहे, दोन्ही हात आपले खांद्या आपल्या कमरेवर असतील. एका रेषेमध्ये चालण्याचा प्रयत्न करा. बरोबर. हे दिसताना जरी सोपं दिसत असलं तरी बघा आपल्याला आपला तोल कसा सांभाळायचा आहे. अजून एक राऊंड करूया आणि मग थांबूया. पुन्हा एकदा टर्न होऊन एक पाऊल पुढे, नजर समोर एका बिंदूकडे ठेवा आणि फक्त हालचाल आपल्या पायामध्ये करा आणि आपण बघा किती व्यवस्थित करतोय का हे आपलं आपण तपासून पाहूया. बरोबर. आणि आता मध्यभागी येऊन थांबा. पूर्ण करा तुमचं आवर्तन आणि मग मध्यभागी येऊन थांबा.
हो, छान. तरी मुलांना सुद्धा तुम्ही करायला सांगू शकता ही कृती. आणि आता मॅटच्या पुढे येऊन उभं राहूया सूर्यनमस्कारासाठी. आता आपल्याला रोज सूर्यनमस्कार करायचे. ज्यांना दम लागत असेल किंवा श्वासाची गती वाढत असेल, हाय ब्लड प्रेशर असेल, तर त्यांनी मात्र थांबायला हरकत नाही. बाकीच्यांनी रोज आपल्याला 4 सूर्यनमस्कार करायचे डेली. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि त्यानंतर डोळे अलगद मिटून घ्या. जोडलेले हात आता आपल्या छातीपाशी घ्या. बंद डोळ्यांसमोर सूर्य देवतेचं स्मरण करूया, मनन करूया आणि चिंतन करूया. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी आहे. संपूर्ण जगाला प्रकाशमान आणि ऊर्जा देण्याचं काम करतो आणि त्याच्यासारखा कर्मयोग अंश रूपाने आपल्यामध्येही जावा. निष्काम कर्म आपण प्रार्थना करूया आणि गायत्री मंत्राचा पाठ करू एकत्र. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम हिरण्यगर्भाय नमः. डोळे उघडूया. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्व संचलनासन, 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 सरळ हस्त भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्व संचलनासन, 10 डावा पाय पुढे हस्तपादासन, 11 दोन्ही हात वर हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून 3 आपल्याला करायचे. ओम अर्काय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 डावा पाय मागे अश्व संचलनासन, 5 उजवा पाय मागे चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा, 8 पर्वतासन, टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. ओम आदित्याय नमः. आता मी फक्त अंक मोजते, त्याप्रमाणे कृती करूया. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 डावा पाय मागे, 6 7 पावलं जमिनीकडे फ्लॅट करा, 8 टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा, 9 उजवा पाय पुढे, 10 11 12 आणि आता शेवटचा. ओम आदित्याय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे घ्या, 5 पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन म्हणजे पोट जमिनीकडे सैल सोडा, बरोबर, 6 पावलं जमिनीकडे फ्लॅट, 7 8 टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न, 9 डावा पाय पुढे, 10 11 12. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती. सूर्यनमस्कारामध्ये श्वासाची गती वाढते म्हणून आपण पाठीवर पडून विश्रांती घेतो शक्यतो. डोळे अलगद मिटून घ्या. लक्ष आपल्या श्वासात. श्वास घेतोय, सोडतोय. श्वासाच्या गतीकडे लक्ष. ही संख्या आहे की वाढलेली आहे हे आपलं आपण तपासूया. जर वाढल्यासारखी वाटत असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने हळुवारपणे सोडून द्या.
शांत वाटतं, छान वाटतं. आणि आता आपल्याला अजून एक कृती करायची आहे. सोपी आहे, तुम्ही माझ्याकडे पण बघून करू शकता. अगदीच नाही समजली तर, इन्स्ट्रक्शन्स नाही कळले तर मग बघा. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ घ्या आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा. उजवा पाय, डावा पाय, दोन्ही पाय फोल्ड करा. आणि आता आपला उजवा जो पाय आहे ना, तो वरून डाव्या पायावर घ्या. उजवा पाय वरून डाव्या पायावर घ्या. पाऊल जाऊ दे जमिनीकडे, सैलसर सोडा. पाऊल जमिनीकडे सैलसर सोडा. हा, बरोबर. आपण बघा कधी कधी एका पायावर दुसरा पाय टाकतो ना, बैठक सोफ्यावर किंवा खुर्चीवर बसल्यावर, त्याप्रमाणे ही कृती. खांदे रिलॅक्स सोडा, पोटाचे स्नायू रिलॅक्स करा. हा, आता डावा पाय जो आपला खाली आहे ना, तो थोडासा वर उचला. आपल्या दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये अशी गुंफून घ्या आणि आपल्या खालून डाव्या पायाच्या मांडीला विळखा घाला. हा, बरोबर. डाव्या पायाच्या मांडीला विळखा घाला. बरोबर. हा, आणि आता डावा पाय वर करा, खाली करा. डावा पाय वर करा, खाली करा. बरोबर. डावा पाय वर, खाली, वर, खाली. आता थोडस श्वासाशी करूया आधारित. श्वास घे, डावा पाय वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. पुन्हा जरा डावा पाय वर घ्या आणि पाऊल थोडस वर खाली करा. अँकल जॉईंट्स मधून पाऊल वर खाली करा. करेक्ट, बरोबर. वर खाली, अँकल जॉईंट मधून डाव्या पायाचं पाऊल वर खाली केलंय. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 2 3. बरोबर. अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने 1 2 3. छान. सावकाश डावा पाय खाली येऊ दे. हाताची पकड सोडून द्या. पाऊल आधी डाव्या पायाचं जमिनीवर टेकवा. मग उजवा पाय वरून काढून घ्या आणि त्याचं पाऊल जमिनीवर टेकवा. जर जास्त तुम्हाला ताण किंवा अनकम्फर्टेबल वाटत असेल तर दोन्ही पाय थोडा वेळ सरळ करा आणि विश्रांती घ्या थोड्या वेळासाठी. जर पायाचे स्नायू नकळत तुम्हाला असे वाटले असतील, ताणले जात आहेत किंवा थोडंसं दुखापत, क्रॅम्प आल्यासारखं वाटत असेल तर. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय फोल्ड करा. आता डावा पाय उजव्या पायाच्या पलीकडे. डावा पाय वरती, पाऊल जमिनीकडे सैलसर सोडा डाव्या पायाचं. आणि आता उजवा पाय वर उचला आणि आपल्या हाताचा विळखा उजव्या पायाच्या मांडीला घ्या, खालून मागच्या बाजूला. हा, बरोबर बरोबर. आणि आता उजवा पाय श्वास घेत वर घ्या, श्वास सोडत खाली. उजवा पाय श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. पुन्हा एकदा उजवा पाय वर घ्या आणि अँकल जॉईंट्स मधून पाऊल वर घ्या, आपलं पुढे मागे करा उजव्या पायाचं. बरोबर, छान. 3 ते 4 वेळेला हे आपलं आपण केल्यानंतर मग रोटेशन करा क्लॉकवाईज 3 वेळेला आणि अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. अँकल जॉईंट्स मधून पावलाचं रोटेशन क्लॉकवाईज 3 वेळेला. हा, बरोबर. अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. बरोबर. आणि आता सावकाश उजवा पाय खाली घ्या, हाताचा विळखा सोडून द्या, उजवा पाऊल जमिनीवर टेकवा आणि मग वरून डावा पाय सरळ करा, दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. इथे आपले हिप जॉईंट्स मोकळे होतात, त्याचबरोबर आपले नी जॉईंट्स, गुडघ्याचे जे आपले सांधे आहेत ते सुद्धा मोकळे व्हायला मदत होते. त्याचबरोबर आपण पावलामध्ये सुद्धा हालचाल केली, त्यामुळे आपले अँकल जॉईंट सुद्धा मोकळे झाले. त्या सगळ्या स्थितीचा मनातल्या मनात मागोवा. आणि आता करूया पवन मुक्तासन. दोन्ही पायांनी एकत्रित, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय एकत्रित वर उचला आणि मग ते फोल्ड करा. बरोबर बरोबर, फोल्ड करा. आणि आता आपल्या दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही कृती करा. पोटावरती आलेला दाब
त्याकडे लक्ष. डोळे बंद, खांदे रिलॅक्स, पोटाची स्नायू रिलॅक्स, श्वास चालू. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. त्याच्या नावातच याचे लाभ आहेत. पवनमुक्तासन. पोटामध्ये साचलेला जो गॅस आहे तो कमी होण्यास मदत होते. हे विकार आपल्यापासून दूर राहतात. त्याचबरोबर अन्नपचन आपलं चांगलं राहतं. कॉन्स्टिपेशनचा जर कोणाला त्रास आहे तर तो सुद्धा कमी व्हायला मदत होते. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास नाहीये, मानेची दुखणी ज्यांना नाहीये, त्यांनी आता डोकं वर उचलायचंय आणि आपली हनुवटी किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. हनुवटी, कपाळ किंवा नाक, आणि यथाशक्ती थांबा. इथे आपलं थोडस शॉर्ट ब्रीदिंग होतं. बरोबर. 1 2 3. नियंत्रित. कपाळ जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय आधी हवेत सरळ करा गुडघ्यामध्ये आणि मग नियंत्रित जमिनीवर येऊ दे. पायामध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. आज आपण बघणार आहोत धनुरासन. तर फक्त एका खुशीला वळा आणि बघून घ्या कसं केलं जातं. ज्यांचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल किंवा हृदयाची अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी झाली असेल, हृदय विकार असेल, त्यांनी हे धनुरासन करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांच्यासाठी सुद्धा धनुरासन वर्ज्य आहे. तर याचे फायदे काय आहेत? याच्याने आपल्या पाठीचा मणकाचं आरोग्य सुधारतं. पोटावरती ताण येतो त्यामुळे आपली पचन जे आहे, पचनाची क्रिया ही खूप चांगल्या प्रकारे होते. शरीराचा आकृती त्याचबरोबर पोक येतो बघा, म्हणजे आपल्या पाठीवरती पोक असतो तर तो सुद्धा कमी व्हायला मदत होते. आपण पाठीतून ताठ चालण्याचा म्हणजे जो आपली पाठकणा जो आहे तो व्यवस्थित ताठ होतो. तर हे कसं करायचं बघून घ्या. एका कुशलावरून आधी पोटावर पडून विश्रांती घेतल्यानंतर पूर्व स्थिती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही पाय फोल्ड करायचे. एका हाताने दुसऱ्या हाताचा घोटा पकडायचा. उजव्या हाताने उजव्या पायाचा, डाव्या हाताने डाव्या पायाचा. ही स्थिती आपली पक्की झाली की मग मांडीतून आधी दोन्ही आपल्या मांड्या आहेत ना त्या आधी वर उचलायच्या, म्हणजे आपोआप आपलं कपाळ सुद्धा वर येतं. आणि मग नजर समोर. यथाशक्ती आपला संपूर्ण म्हणजे शरीराचा जो भार आहे हा आपल्या नेवल रिजनवर जातो. इथे थोडा वेळ आपल्या क्षमतेप्रमाणे थांबायचं आणि मग सावकाश कपाळ जमिनीवर, दोन्ही पाय खाली घ्यायचे आणि धनुरासन केल्यानंतर आपल्याला पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. ठीक आहे, सुरुवात करूया. आधी एका कुशीला वळा, पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आपण आता पवनमुक्तासन केलं बरोबर, पोटावर पडून. त्याला कॉम्प्लिमेंटरी आपण सरळ हस्त भुजंगासन करूया आणि त्यानंतर आपण धनुरासनकडे वळूया. तर आता दोन्ही हात पाय, आपल्या हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला, कपाळ जमिनीवर आहे. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं आपल्या छातीच्या दिशेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या दिशेत. हात सपोर्टसाठी जमिनीवर फिक्स करून घ्यायचे आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. नजर सिलिंग. दोन्ही पाय मागून काढण्याचा प्रयत्न करा. आपण जे पवनमुक्तासन केलं पाठीवर पडून, तिथे पोटावरती जो दाब आला होता तो आता ह्या भुजंगासन मध्ये तिथे ताण येतो. पाठीच्या मणक्यावर प्रेशर आहे. नजर सिलिंग. यथाशक्ती थांबूया. 1 2 3. बरोबर. हात खाली घ्या सोबत. हाताची कोपरं खाली घ्या. हा हा, बरोबर. आता बरं, कारण की आपण हात सरळ करून सूर्यनमस्कारामध्ये आपली ती स्टेप होऊन जाते, म्हणून हात सपोर्टसाठी आता खाली घेतली. सावकाश उलट चाल. कपाळ जमिनीवर येऊ दे, दोन्ही हात खाली येऊ दे आणि थोडा वेळ विश्रांती घ्या एका गालावर पडून. आणि आता दोन्ही पाय जोडून घ्या कपाळ जमिनीवर. दोन्ही पाय फोल्ड करा.
उजवा आणि डावा. उजव्या हाताने उजव्या पायाचा अँकल पकडा, घोटा पकडायचा. डाव्या हाताने डाव्या पायाचा अँकल पकडा. दोन्ही हात कोपरात आपले सरळ असतील, खांदे रिलॅक्स ठेवा. आणि आता हळूहळू आपल्या मांड्यांचा भाग वर उचला, कपाळ वर येईल आणि मग हळूहळू नजर समोर जाऊ दे. थोडे दोन्ही पाय मागून ताणण्याचा प्रयत्न. हा, छान, बरोबर. इथे आपल्याला नकळत आपण श्वास रोखून ठेवतो, तसं न करता श्वास सोडणं आणि घेणं चालूच ठेवा. बरोबर. 1 2 3. उलट चाल करा. नियंत्रित. कपाळ जमिनीवर येऊ दे. हाताचा पकड सोडून द्या, हातांची पकड सोडून द्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली आहे का? वाढली असेलच तर नाकाने श्वास ओढून घ्या, तोंडाने हळुवारपणे सोडा. आणि सावकाश एका कुशीला वळून हळूहळू बैठक स्थितीमध्ये. या धनुरासन मुळे पीसीओडी आणि पीसीओस ह्याचे सुद्धा त्रास कमी होतात, कारण की आपल्या ओटीपोटावरती सुद्धा एक प्रकारचा प्रेशर असतो. त्यामुळे गायनॅकच्या रिलेटेड ज्या काही आपल्या अडचणी आहेत त्या सुद्धा दूर व्हायला मदत होते. विश्रांती. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. आज आपण नेक रोटेशन केलं नाही, म्हणून आज आपण करूया ब्रह्ममुद्रा, म्हणजे आपलं नेक रोटेशन पण होऊन जाईल. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि त्यानंतर डोळे अलगद मिटून घ्या. खांदे एकदम रिलॅक्स असतील. पाठीचा कणा सरळ, चेहऱ्यावर डोळ्यांवर कुठलाही ताण नसेल. आणि आता आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत हळूहळू आपली मान उजव्या दिशेला न्यायला सुरुवात करा. शक्य असेल तर डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवा. आता आहे तो श्वास सोडून आपला नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवा. आणि त्याचबरोबर बंद डोळ्यांनी आपल्या कंठस्थ ग्रंथींकडे आपल्या वाटलं लक्ष देऊन जाऊया. बघा, उजव्या बाजूने तुम्हाला दाब आहे आणि डाव्या बाजूने ताण आहे. तिथल्या जे स्नायू आहेत, मसल्स आहेत, किंवा तिथल्या ज्या आपल्या गळ्याच्या इथल्या ज्या काय म्हणतात त्याला, नर्व्स जे आहेत त्या कशा ताणल्या गेल्यात आणि दाबल्या, तिथे लक्ष द्यायचं. उलटचा पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता आपली मान डाव्या दिशेला जाईल. आपल्याला आपली हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येते का, की आपण बंद डोळ्यांनी आपला आपण तपासून पहा. आणि आता जाणीव आपली पुन्हा एकदा कंठस्थ ग्रंथीकडे. उजव्या बाजूने आता तुम्हाला तिथे ताण वाटतोय, डाव्या बाजूला दाब आहे, त्याची जाणीव. आणि श्वास घेतोय, सोडतोय. थायरॉइड प्रतिबंधात्मक उपचारात्मक अशी आपण ब्रह्ममुद्रा आता करतोय. आणि आपला ब्लड प्रेशर सुद्धा याच्याने आटोक्यात, म्हणजे कंट्रोल मध्ये राहतो. उलट चाल करूया. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. श्वास सोडत आता आपली मान पुन्हा मध्यभागी येईल. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. आता हळूहळू सावकाश श्वास घेत घेत आपली मान वर जाईल, चेहरा सिलिंगला समांतर येईल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद आहे, डोळे बंद आहेत आणि दातावर दात लावून घ्या तोंडाच्या आतमध्ये. आणि गळ्यावरती आता समोरून ताण आहे, मागच्या बाजूने दाब आहे, त्याचा अनुभव घेऊया. आणि श्वास प्रश्वास चालू असेल. नैसर्गिक श्वास घेतोय, सोडण्याची क्रिया आपली चालू असेल.
एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू आता आपली मान पुन्हा मध्यभागी येईल. ज्यांना मानेची दुखणी आहेत आणि पाठीची दुखणी आहेत त्यांनी आता ही पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. चिन लॉक. हनुवटी गळ्याला लॉक करून घ्या. हालचाल फक्त मानेमध्ये. पाठीचा कणा कुठेही आपल्याला बेंड करायचा नाहीये. डोळे अर्धत मिटलेले आहेत आणि आता कंठस्थ ग्रंथीवर समोरून दाब आहे आणि मागून ताण. श्वास घेणं सोडणं चालू. सावकाश उलटचाल करूया. श्वास घेत घेत मान सरळ आहे तो श्वास सोडा आणि तिथल्या तिथेच विश्रांती. डोळे अलगद मिटलेले आहेतच आणि संपूर्ण ब्रह्ममुद्रेचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. वेगवेगळ्या प्रकारे आपण आपल्या मानेला हालचाल केलेली आहे. तिथल्या स्नायूंमध्ये झालेला बदल त्याकडे लक्ष. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया कपालभातीची 10 आवर्तन. डोळे अलगद मिटलेले आहेतच. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. प्राणायामाच्या आधी कपालभाती किंवा दीर्घ श्वसन करतात तर आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्या आणि कपालभातीची 10 आवर्तन करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. प्राणायामाच्या आधी श्वसन मार्ग आपण मोकळा करून घेतलेला आहे. दोन्ही हात जोडायचे. प्राणायामाचा श्लोक. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला आपण मनोमन वंदन करीत आहोत आणि ती जागृत करीत आहोत. सावकाश आपली मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत आणि आता डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करा. उजव्या हाताची अंगुली मुद्रा. अनुलोम विलोमची आवर्तन. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करून घ्या. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद. उजवीने संथ रेच. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेच. दुसरा वर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेच. डावीने खोलवर दीर्घ पूरक. तिसरा वर्तन. डावी बंद. उजवीने संथ रेच. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेच. उजवा हात गुडघ्यावर घ्या ज्ञान मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटलेले आहेतच आणि याच्यातूनच पुढे जाणार आपण करणार आहोत शीतलीची 2 आवर्तन आणि सितकारी प्राणायामाची 2 आवर्तन. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत आणि सुरुवातीला आपण करूया शीतली प्राणायाम. आपली जीभ बाहेर घेऊन यायची आहे आणि त्याची ट्यूब करायची म्हणजे ती फोल्ड करायची आहे. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. सेकंड राऊंड.
जीभ बाहेर, जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जीवात्मध्ये तोंड बंद आणि नाकाने संथरेच. करूया स्थितकारी प्राणायाम. आता ज्यांना जास्त वेळ पद्मासन पद्मासनामध्ये बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घाला. स्थितकारीसाठी ओठ विलग करायचे, दातावर दात लावायचे, जीभ दातांच्या मध्ये असेल आणि आता दाताच्या पटीतून तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव आपल्या संपूर्ण हिरड्यांना आणि आपल्या कंठापर्यंत. तोंड बंद, नाकाने संथरेच. सेकंड राउंड. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद आणि नाकाने संथरेच. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. करणार आहोत भ्रामरीची 3 चिदानंदकारी असा हा भ्रामरी प्राणायाम गुंजनासहित आपल्याला रेचक करायचा आहे. तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. काही क्षण शांत भ्रामरीच्या स्पंदनांच्या विपरीत आणि डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये आहे ती बैठक सोडून द्या आणि पाठीवर बसून विश्रांती. शवासनासाठी स्थिती आहे ती बैठक सोडा आणि एका कुशीत पाठीवर पडून विश्रांती. आज आपण शवासनामध्ये अकार उकार आणि मकाराची जोड देतो. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, आपले हात शरीरापासून लांब, हातांची बोटं अर्धवट भेटलेली, तळवे सिलिंगकडे, मान आपले डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. चष्मा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा. आज आपण केलेली संपूर्ण साधना त्याचा मनातल्या मनात मागोवा घेऊया आणि हे करत असताना नकळत एखादा शरीराचा स्नायू, अवयव किंवा आपला सांधा जर दुखावला गेला असेल तर तो आपण या शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार. आणि आज आपण याला अकार उकार आणि मकाराची जोड देणार. तर सुरुवात आपण आपल्या दोन्ही पावलांपासून करणार आहोत. आपली जाणीव दोन्ही पावलांकडे. माझ्या पायाची 5ही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, माझे हिप जॉइंट्स, माझ्या कमरेचा भाग आणि माझ्या सीटचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव माझ्या कमरेपासून पायाच्या नखापर्यंत आहे आणि माझा हा शरीराचा संपूर्ण खालचा भाग शिथिल होण्यासाठी
मी करणार आहे एक अकार आणि त्यासाठी आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास मी भरून घेत आहे. जाणीव माझी कमरेपासून खालच्या भागाकडे आहे आणि श्वास सोडताना अकार. माझ्या शरीराचा हा संपूर्ण खालचा भाग शिथिल झालेला आहे. जाणीव माझ्या शरीराच्या मधल्या भागाकडे. माझे दोन्ही हात, हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी क्रमाक्रमाने शिथिल करत चाललो आहे. माझ्या पाठकणांमधली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर अलगदपणे विसावलेली आहे, विश्रांती घेत आहे, ती ही शिथिल होत चाललेली आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुसं शिथिल होत चालली आहेत. आणि माझ्या या शरीराच्या मधल्या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी आपण देऊया त्याला उकाराची जोड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे आणि हा श्वास सोडताना उकार. माझ्या शरीराचा हा मधला भाग शिथिल झालेला आहे. माझी जाणीव आता माझ्या कंठापासून मस्तिष्कापर्यंत आहे. माझ्या गळातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. माझे ओठ, माझी हनुवटी, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण माझ्या जबड्याचा माझे माझे दात शिथिल होत चालले आहेत. माझे दोन गाल, दोन कान, माझं नाक, अलगद मिटलेले माझे दोन डोळे, डोळ्यांच्या आतली गुगळ, पापण्या, भुवया, भूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल होत चालले आहेत. माझ्या शरीराच्या या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी करणार आहोत मकार. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव आपली कंठापासून मस्तिष्कापर्यंत आणि हा श्वास सोडताना होता. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीरामधला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल झालेले आहेत, रिलॅक्स झालेले आहेत आणि याची मला मनोमन जाणीव आहे. माझं लक्ष माझ्या श्वासाकडे. श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती आपोआप कमी झालेली आहे. मला खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. शरीर, मन खूप शांत झालेलं आहे, प्रसन्न झालेलं आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे. मी श्वास घेताना प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे आणि मी श्वास सोडताना तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपल्या आद्य गुरूंचं, आपल्या आई वडिलांचं, आपल्या इष्ट देवतेचं स्मरण करूया आणि मी संकल्प बोलते, आपण तो मनामध्ये दृढ करा, पक्का करा. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडी भोजनी सर्व चीची, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभमान. जय जय रघुवीर समर्थ. श्वासनातला हा संकल्प खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. आपल्याला ही संपूर्ण शक्ती तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती आपल्याला या क्षणी प्राप्त झालेली आहे.
आणि आता आपण पुन्हा एकदा आपल्या मनाशी निश्चय करणार आहोत की मी माझा रोजचा 1 तास स्वतःला देणार आहे, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला देणार आहे. मला शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्तरावर सुख, शांती आणि समाधान लाभत आहे. शवासनातली ही स्थिती कितीही आनंददायी, आरामदायी असली तरीही आपल्याला पुन्हा एकदा आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त झालेली आपली स्थिती आहे. आणि या स्थितीतूनच आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार. आणि पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान डावीकडे उजवीकडे अगदी सावकाश फिरून घ्या. सावकाश डाव्या कुशीला वळा. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात शरीरावर असेल. दोन्ही पाय थोडेसे दुमडून घ्या आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ आणि अगदी सावकाश उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये. दोन्ही हात जोडून घेऊया. दोन्ही हात छातीपाशी. शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडला श्वास घे, डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतपणे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना आपण ओमच्या पुढे समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतला सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त बसत. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. आपली आजची साधना इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. हरिओम. धन्यवाद. दिवस.